बिग बॉसनी आज अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्राला रडवलेलं आहे। आजच्या एपिसोडबद्दल आपण जर बोलायला गेलो ना, तर तिथे तसं काहीच नाहीये बोलण्यासारखं, कारण की हा संपूर्ण एपिसोड हा इमोशनल होता। सुरुवातीला देखील तिकडे एक गोष्ट घडली, ती होती वेगळी। ती म्हणजे जो काय तो टास्क झाला, चक्रव्यूह टास्क, त्याच्यामध्ये सूरज आणि पॅडी भाऊ तिकडे गेले होते। त्यांनी फक्त 1 लाख काही 5-10 हजार का 20,000च रुपये कमवले आणि तिकडे फक्त या वर्षीच्या विनरला मिळणार आहेत 8 लाख रुपये। तर या प्रकारच्या गोष्टी तिकडे आज सुरुवातीला दाखवण्यात आल्या, पण त्यानंतर जे काही संपूर्ण घरातल्या लोकांना तिकडे लिव्हिंग एरियामध्ये बोलवण्यात आलं, त्यांना सांगितलं तुम्ही तुमच्या फॅमिलीपासून थोडं इतके दिवस झालं दूर आहात, तुम्ही आता त्यांना भेटणार आहात, असं तसं या संपूर्ण गोष्टी सांगायचा प्रयत्न बिग बॉसने तिकडे केला। आणि त्याच वेळेस संपूर्ण घरातले लोक हे हळूहळू इमोशनल व्हायला सुरुवात झाली होती, की एवढ्या दिवसानंतर समोरासमोर आपण आपल्या परिवाराला बघणार आहोत। आणि ती गोष्ट सुरुवात झाली वर्षाताईंच्या बहिणीपासून। पहिले सर्वात तिकडे वर्षाताईंच्या बहीण आल्या, त्यानंतर आपल्याला बघायला मिळालं ती जे आपला अभिजित आहे, अभिजितचे 2 गोंडस मुली, आणि त्यानंतर त्यांच्या मिसेस आल्या होत्या। त्यानंतर आपल्याला बघायला मिळालं जान्हवीचे मिस्टर तिकडे आले होते आणि त्यांचा मुलगा तिकडे आला होता। त्यानंतर आपल्या जो डीपी भाऊ आहे आणि डीपी भाऊ चे वडील, आई, त्यांच्या मिसेस, हे संपूर्ण लोक घरामध्ये आले। सर्वात इमोशनल मुवमेंट जर ह्या अख्ख्या आजच्या एपिसोडमध्ये कुठं असेल ना, तर तो होता शेवटच्या टप्प्यामध्ये। शेवटचा टप्पा होता डीपी भाऊच्या फॅमिलीच्या वेळेस, कारण की महाराष्ट्रातील खूप जास्त जे पुरुष आहेत किंवा जे आता यंगस्टर्स आहेत, त्यांच्या मनातील हे जे एक स्वप्न आहे ना, ते स्वप्न तिकडे मला वाटते डीपी भाऊंनी पूर्ण केलेलं आहे। स्वतःच त्यांचं तर केलेलं आहे, पण ज्यांचे स्वप्न तसे सेम आहेत ते स्वप्न देखील जागृत करायचं किंवा ते वापस त्यांना एक भडका द्यायचं, मोटिवेट करायचं काम त्यांच्या त्या एका गोष्टीने झालेलं आहे। मला पर्सनली तिकडे खूप इमोशनल झालो होतो मी, काय माहित काय, पण असतात प्रत्येकाच्या काही ना काहीतरी स्टोरीज असतात। त्या स्टोरी आपण येणाऱ्या काही काळांमध्ये बघूच या, कारण की आजचा एपिसोड तर पूर्णपणे इमोशनल होता। मी काहीच आजच्या एपिसोडबद्दल बोलू शकत नाही, फक्त एक टास्क झाला आणि नंतर संपूर्ण एपिसोड हा इमोशनल होता। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय नक्की मला कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।